थांबवतो। वैभव परब आपल्या सोबत आहे आणि वैभवनं काही वेळापूर्वीच गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे। वैभव काय म्हणाले गुलाबराव पाटील, काय माहिती मिळाली? आता नुकताच थोड्या वेळापूर्वी गुलाबराव पाटील आहे हे 6व्या मजल्यावर बसले होते, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे। जवळपास सर्वच शिवसेनेचे मंत्री आहेत त्या कार्यालयात बसलेले आहेत, कारण का या कॅबिनेटच्या बैठकीनंतर या सर्व मंत्र्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काही बैठक होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। या बैठकीत सगळे मंत्री अनुपस्थित का राहिले याविषयी जेव्हा आम्ही गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदेंनी नगरपालिका नगरपंचायत यांच्या संदर्भातली जी काही माहिती आहे, आकडेवारी आहे, ही एकत्र करण्याचं काम होतं ते आम्हाला त्यांनी दिलं होतं, जी स्ट्रॅटेजी आखायची होती। पण सर्वात मुळात मुद्दा हा आहे की कॅबिनेट सुरू असताना अशी कुठली स्ट्रॅटेजी इकडे आखली जात होती, असे कुठले निर्णय या कॅबिनेटला न जाता घेण्यात येत होते, ह्या सगळ्यांवर आता सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। कारण का गेल्या अनेक दिवसांपासून जरी पाहिलं तरी महायुतीचं आपण जरी सरकार म्हणत असलो तरी महायुतीमध्ये मित्र पक्ष आणि घटक पक्ष आहेत ते फारसे खुश नसल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजे एक थोडासा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारचा एक किस्सा मी इकडे सांगतो। गेल्या प्री कॅबिनेटच्या आधी धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचा निधी आहे तो परस्पर घेण्यात आला होता, पालकमंत्री किंवा एकनाथ शिंदेंना विश्वासात न घेता त्यावरनं मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली होती। काही एकनाथ शिंदेंच्या बाबतीतले निर्णय आहेत ते परस्पर रद्द केले गेले होते। या संदर्भात देखील या सगळ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती, त्यामुळे अनेक दिवसांपासूनची ही धुसफूस होती। आता नेमकं याचं कारण आहे ते स्पष्ट आलेलं नाहीये। पंकजा मुंडे यांच्याशी देखील बातचीत केली, त्यांनी देखील कुठलीही धुसफूस नसल्याचं समोर सांगितलं, परंतु कुठे ना कुठेतरी नाराजी असणार हे स्पष्टपणे दिसतं आहे। कारण का अशी कुठलीच कॅबिनेट झाली नाही जिथे शिवसेनेचे मंत्री पोहोचले नाहीत किंवा राष्ट्रवादीचे मंत्री पोहोचले नाहीत, परंतु पहिल्यांदाच या सरकारमध्ये असं झालेलं आहे की शिवसेनेचे मंत्री आहेत हे एकनाथ शिंदे वगळता कोणीही त्या कॅबिनेटला गेले नाही। त्यामुळे यावरच आता नेमकं काय बिनसलं आहे हे थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट होईल। निश्चितपणे वैभव, ज्या प्रकारे प्री कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यामध्येच अशा प्रकारे कॅबिनेटला सर्व मंत्र्यांनी गैरहजर राहावं अशा प्रकारची काही योजना ठरली का, याविषयी काही माहिती मिळते आहे का? आणि त्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे, कशा प्रकारे सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला हे सगळे शिवसेनेचे मंत्री गेलेले आहेत, त्यांची बॉडी लँग्वेज नेमकी काय सांगतेय? आणि गुलाबराव पाटील ऑन रेकॉर्ड जरी काही सांगत असते तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये त्यांची जी बॉडी लँग्वेज दिसते आहे किंवा सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या घटना घडत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश होत आहेत, स्थानिक पातळीवरच्या मोठ्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, या सगळ्याचा संदर्भ सध्याच्या या गैरहजेरीसोबत कसा असू शकतो? नक्कीच काही गोष्टी मंत्र्यांना लिमिटेशन्स असतात, ते आपल्या कॅमेरासमोर बोलू शकत नाही, परंतु पडद्यामागच्या ज्या काही घडामोडी मागच्या 6 महिन्यांपासून जर आपण पाहत असू तरी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत हे महानगरपालिका आणि नगरपंचायतच्या निमित्तानं आहेत ते भाजपमध्ये घेण्याचं काम सुरू आहे। त्यातल्या त्यात थोडंसं कुठेतरी खिंडार थांबवण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून होत आहेत। त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधात जे राजू शिंदे निवडणूक लढत होते ते आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आगामी काळात शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवाल हा शिवसेनेच्याच मंत्र्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे अद्याप हे कारण आहे ते बाहेर आलेलं नाहीये की नेमकी कशामुळे नाराजी झालेली आहे, कॅबिनेटला का नाही गेलेले आहेत, परंतु ही गेल्या अनेक दिवसांपासूनची धुसफूस होती हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। अनेक परस्पर निर्णय होते, अनेक विभागातले इंटरफिअरन्स होते, या संदर्भातली मंत्र्यांनी आहे ती आपली नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली होती। सुरुवातीपासूनचा जर सांगायचा झाला तर जेव्हा शपथविधी झाला त्यानंतर मंत्र्यांची नेमणूक झाली, त्यानंतर मंत्र्यांचे PS आणि OSD या नेमणुकांवरनं देखील मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेमध्ये खिचाताण सुरू होती, चढाओढ सुरू होती। जे PS किंवा OSD होते यांची निवड ही परस्पर मंत्री न करता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार अशा प्रकारचे आदेश आहेत ते करण्यात आले होते। आणि एका बैठकीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोडपणे सांगितलं होतं मी कुठल्याही दलाल किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला इकडे स्थान देणार नाही, मला हे मंत्रालय हे पूर्ण भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे। त्यामुळेच बऱ्याच अधिकाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या होत्या त्या रखडल्या होत्या। अगदी काही महिन्यांपूर्वीच काहींच्या नेमणुका आहेत या झालेल्या आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत।
सचिनजी, अचानकपणे गेल्या काही मिनिटांमध्ये ही बातमी समोर येते आहे, तुम्ही ती ऐकली असेलच. प्री कॅबिनेटला सगळे मंत्री असतात, मात्र कॅबिनेट बैठकीला शिंदेचे एकही मंत्री नसतो आणि त्यानंतर हे सगळे मंत्री आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतायत. कसं पाहताय आपण या घटनेकडे? युतीमध्ये काही आलबेला आहे असं नाही, त्याच्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती सुरू आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोबडीला कोबडीची किंमत कळलेली आहे आणि ती कोबडीची किंमत ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे या पद्धतीनंच याकडे पाहावं लागेल. सचिनजी, ज्या प्रकारे सध्या पक्षप्रवेश होत आहेत आणि विशेषतः सध्या शिंदेच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी स्थानिक पातळीवरची भाजपमध्ये येताना दिसत आहेत आणि अनेक ठिकाणी ज्या निवडणुकांची जी काही युती आघाड्यांची समीकरणं आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर बिघाडी दिसतीये. हे सगळं चित्र याला कारणीभूत असेल असं वाटतं का आपल्याला? आपण विरोधी पक्ष म्हणून या सगळ्याकडे कसं पाहता? भारतीय जनता पक्षानं सातत्यानं ज्यांच्या जीवावरती सत्ता मिळवली त्यांना नंतर त्या ठिकाणी गरज सर्व वैद्यमरो याच भूमिकेतनं पाहिलेलं आहे. ऑपरेशन कमळ सुरू आहे आणि ते त्यांच्याच मित्र पक्षांच्या विरोधामध्ये सुरू आहे. आता सोलापूरमध्ये अजितदादांच्या पक्षाच्या विरोधामध्ये बघितलं तिथे तसंच ऑपरेशन कमळ सुरू होतं आणि इतरत्रही त्याच पद्धतीने सुरू आहे. तर शिंदेजींच्या जे काही पक्ष आहे, गट आहे, त्यांच्यामधनं देखील अशाच पद्धतीनं फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मित्राच्या पाठीत खंजीर घुपरण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे आणि त्याच्या सवयीचा भाग आहे. निश्चित. सचिन सावंतजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. नवनाथ बन आपल्यासोबत आहेत, भाजपचे माध्यम प्रमुख आहेत. नवनाथजी, काय नेमकं घडतंय? अशा प्रकारे कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे सोडता एकही मंत्री हजर राहत नाही आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक सुरू होती. काय नेमकं घडतंय? अमोलजी, काही लोकांची नाराजी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दोघेही शीर्षस्थ नेते बसून ही सगळी नाराजी दूर केली जाईल. राहिला प्रश्न कल्याण डोंबिवलीमध्ये जो प्रवेश झालाय, तर तुम्हाला आठवत असेल याच्या आधी एकनाथजी शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे पक्षप्रवेश दिला होता. त्याच्यानंतर शिंदे साहेबांचे काही लोक भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आम्ही महायुती म्हणून लढू शकत नाही, अशा ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांचा आहे, परंतु आम्ही त्याबद्दल एकमेकांवर टीका टिप्पणी करणार नाही हे देखील याआधी स्पष्ट केलेलं आहे. आता एकनाथजी शिंदे यांचे काही मंत्री नाराज असतील, मला वाटत नाहीत की ते या सगळ्या प्रकरणावरून नाराज असतील, तरी देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे एकमेकांच्या सोबत बसून हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील. आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि जास्तीत जास्त जागा, जास्तीत जास्त महापालिका महायुती म्हणून विजय मिळवायचा हा आमचा मानस आहे. मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा आम्हाला झेंडा फडकवायचा आहे, परंतु स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते निश्चितपणे आम्ही दूर करू. नवनाथजी, ज्या प्रकारे सध्या विशेषतः पालकमंत्री पदापासून हा संघर्ष ज्या कोकणामध्ये सुरू आहे, रायगडमध्ये सुरू आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये सुरू होता, तोच संघर्ष आता कॅरी फॉरवर्ड होताना पण दिसतो आहे. म्हणजे ज्या प्रकारे